आजचा दिवस इतका खास असेल असं वाटलंच नव्हतं. एका बाजूला घरातील कामं आणि दुसऱ्या बाजूला वरुणराजाचं आगमन आणि शेवटी स्वामींनी दिलेला तो सुखद अनुभव. आजच्या 12 मिनिटाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझा पूर्ण दिवस, एक खास रेसिपी आणि बरंच काही पाहणार आहात. चला तर मग सुरू करूयात आपण माझा दिवस कसा. सकाळीच लवकर उठून मी किचनमध्ये आले. आज ना पिल्लं लवकरच स्कूलला गेली होती. ते गेल्यानंतर आज ह्यांनाही लवकर जायचं होतं. म्हणून म्हटलं चला आज पोह्याची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते, मी कसे करते ते. पण आज नाश्त्याला बनवले होते कांदा पोहे. एकदम मऊ आणि चविष्ट होण्यासाठी मी काय करते ते पहा. सर्वप्रथम मी पोहे एकदम भिजून घेतले आणि ते जाळीमध्ये काढून ठेवले. त्यानंतर ज्या पोह्यासाठी जी काही सामग्री लागते ती कट करून घेतली. तोपर्यंत पोहे छान असे मऊ असे भिजतच आहे. तोपर्यंत कढईमध्ये तेल टाकलं आणि मस्तपैकी शेंगदाणे भाजायला टाकले. आता इथे पोहे मस्त सुटसुटीत झाले, तुम्ही बघू शकता अगदी मोकळे असे झालेत. आता त्यामध्ये अजून छान चव येण्यासाठी म्हणजे लाईक सगळं काही समप्रमाणात मिक्स होण्यासाठी त्यामध्ये आपण वरतूनच साखर, मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स करून झाल्यानंतर अगदी सगळ्या पोह्यांना छान सगळं काही मिक्स होऊन जातं. त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले, तेही काढून घेतले. आता तेल गरमच आहे, त्यामध्ये जिरा आणि मोहरीचा तडतडाट असा टाकून दिला आणि मस्त असे कढीपत्ता, त्यामध्ये मिरची, जे काही मी बारीक चिरून घेतलेली सामग्री ती टाकून दिली. लाईक कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, मिरची आणि उकडलेला बटाटा पण माझ्याकडे होते. यामध्ये आपण ग्रीन पीस पण घालू शकतो. तर अशा प्रकारे सगळं काही जेवढं मी फोडणीला टाकलं होतं ते मस्त असं छान परतून घेतलेलं आहे. जे काय आपण पोह्यासाठी सामग्री यूज केली ती छान अशी परतून घ्यायची. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याचा स्मेल अगदी छान सुटतो. त्याचा जो तडका असतो तो व्यवस्थित असा वास येतो आपल्याला मस्तपैकी. छान असं व्यवस्थित सगळं काही भाजल्यानंतर आता यामध्ये आपण टाकायचे आहे जे हळद. आणि हळद आपल्याला जसे जेवढे पोहे असेल तसे चवीनुसार टाकायचे, की जितके टाकायचे ते. हळद टाकल्यानंतर मस्त परत एकदा परतून घ्यायचे आणि आपण जे मिक्स केलेले पोहे तुम्ही बघू शकता अगदी मोकळे असे भिजलेले आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे. छान असे ॲड करून झाल्यानंतर मस्त असं मिश्रण जास्त हलवायचं नाही, मिक्स करत थोडंसं मिक्स करायचं आणि मस्त परत ते थोडा वेळ गॅस बारीक मंद आचेवरती पोहे शिजून द्यायचे आणि त्याच्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आणि आपले भाजलेले शेंगदाणे तळलेले ते त्यामध्ये नंतर एंडला टाकायचे आणि पुन्हा एकदा थोडंसं हलवून मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी टेस्ट करून बघायची आपण हातानेच की मस्त व्यवस्थित टेस्ट झाली आहे का, आणि मग दुसऱ्यांना सर्व करायचं आहे. गरम पोहे, वरून कोथिंबीर आणि मस्त सगळ्यांनीच मनसोक्त नाश्ता केला आणि मीही त्याचसोबत नाश्ता केला. घरच्यांच्या चेहऱ्यावरचं हे समाधान बघून सगळा त्रास विसरला जातो बरं का. त्यामुळे असं सकाळी सकाळी नाश्ता केल्यासोबत घरच्यांसोबत तुम्हीही मस्त नाश्ता शेअर करत जावा आणि मस्त एन्जॉय करत जावा. अशी सकाळ गेल्यानंतर अगदी सुखमय दिवस जातो. जसं सगळ्यांसाठी आपण आवडतो तसे स्वतःसाठी पण आपल्याला वेळ दिलाच पाहिजे. छान असं मग माझं सगळं म्हणजे किचनमधल्या सगळ्यांना नाश्ता देऊ केल्यानंतर मी माझं आवरायला घेते. माझं आवरल्यानंतर अगदी स्वतःला पण छान तितकंच आवरून घ्यायचं. फ्रेश वाटतं अगदी सगळी काही कामं करायला. जास्त काही आवरत नाही, लाईटली आपल्या केसांचं जास्त पोणी वगैरे किंवा अशी छान क्लिप क्लचर लावून मस्त आपल्या मॉइश्चर लावायचं आणि त्यानंतर एक छानशी टेकली लावून द्यायचे. घरात स्वतःला फ्रेश ठेवलं ना अगदी छान असं वाटतं. आता नाश्ता झालाय. नाश्ता झाल्यानंतर मी वळाले माझ्या देवघराकडे. मनोभावे पूजा केली की मनाला जी शांती मिळते ती कशातच नाही. देवाला अभिषेक केला. फुलं तर नव्हती माझ्याकडे, पण नमस्कार केला आणि दिवाबत्ती वगैरे करून छान असं गडूतलं पवित्र पाणी मी माझ्या तुळशीला अर्पण करायला उठले. कारण की रोजच्या रोज गडूतलं पाणी मी तुळशीलाच अर्पण करते आणि अगदी तुळस पण बघा किती छान अशी वाटली. हे बघा माझ्या खिडकीतील हे छोटंसं तुम्हाला जास्वंदाचं फुल दिसते की नाही मला माहीत नाही, पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. ही तुळस बघा ना माझी किती छान भरली आहे. अगदी डेरेदार रोप आलेलं आहे आणि हे जास्वंदाचं फुल दिसते तुम्हाला पुढे इतकं छान फुल आलेलं आहे. पण काय करणार, माझा हात तिथे जात नाही, पण दिसायला अगदी म्हणजे खिडकीतला जो कडापा आहे ना त्याच्यावर पण. आणि जास्वंदाचं झाड खिडकीतूनही लाल चुटूक फुल पाहिलं की खूप प्रसन्न वाटतं. घराच्या कोपऱ्यात थोडी जरी हिरवळ कुठे दिसली असली तर खूप सकारात्मकता येते आणि अगदी छान असं वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं, काय विचारूच नका. आणि तुळस मी रोज पाणी घालू अगदी छोटंसं रूप होतं आणि इतकं मोठं असं झालं, त्यामुळे मला खूप भारी वाटते. आणि ही जी जास्वंदाची फुलं जी बघताय ना तुम्ही पुढे ते पण खूप प्रसन्नता देते आणि अगदी खिडकीतून बघताच क्षणी दिसतात, त्यामुळे खूप छान वाटतं.
मंडळी, सध्या पाण्याचा थोडा प्रश्नच जाणवते. पाणी खूप कमी वेळ येतं, त्यामुळे पिण्याचे नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. मी लगेचच फ्रीजमधल्या सगळ्या बॉटल घासून वगैरे घेतल्या, छान अशा भरून घेतल्या आणि फ्रीजमध्ये स्टोअर करण्याचं नियोजन केलं की पुढची धावपळ वाचते बरं का. असंच नियोजन करता करता पुढे किचनमधलं मला पसारा आवरायचा होता. नाश्ता करून झाल्यानंतर किचनमध्ये बराच पसारा झाला होता. गॅस, शेगडी पुसणे, ओटा स्वच्छ करणे आणि सगळी भांडी जागेवर लावणे. किचन स्वच्छ असलं की काम करायला उत्साह येतो बघा. आता माझं किचन आता मी स्वच्छ करायला घेतले. बघू शकता तुम्ही किती सारा पसारा होता. हाच पसारा मी क्लीन केल्यानंतर किचन बघू शकता अगदी लख्ख असं होऊन जातं. आता जे काय झालं होतं ते मी सगळ्या छोट्या छोट्या भांड्यांमधून काढून घेतलेलं आहे आणि अगदी नीटनेटकेपणाने ठेवू केलेलं आहे की दुपारच्या जेवणामध्ये इन शॉर्ट जर कोणाला काही खायचं असेल तर ते व्यवस्थित ठेवणं पण तितकंच गरजेचं होतं. एकीकडे चहा कोरा होता, असं म्हटलं तो फेकून देण्यापेक्षा मी थोडासा चहा घेते तो, म्हणून कोरा चहा घ्यायला घेतला. आणि आता जे काय होती त्या पाण्यामध्ये भांडी मी घासत होते थोडे थोडे करून, जेणेकरून पाणी थोडं थोडं येत होतं. अशी पाण्याची सोय कमी असेल तर थोडंसं म्हणजे पाण्याची वाचवणूक पण काम करणं खूप हे असतं, इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर एकीकडे मी छान असा गॅस पुसून घेतलेला आहे, मस्त असं किचन क्लीन केलेलं आहे. आता सगळं काही आवरून झाल्यानंतर आता माझं किचन कसं लख्ख दिसतंय ना, अगदी भारी वाटतंय. आणि हे स्वच्छ किचन बघायला कोणाला नाही आवडणार, मला तर फार आवडतं आणि तुम्हालाही फार आवडत असेल. पण अगदी स्वच्छ किचन करायला पण तेवढंच आपल्याला नीटनेटकेपणा आणि सगळ्या गोष्टी करायला वेळ जातो बरं का. त्यामुळे आपणच केल्यानंतर आपल्यालाच तो उत्साह बघायला फार आवडतो. किचन आवरल्यानंतर मी माझा मोर्चा वळवला तो फिश टँककडे. आता फिश टँक मला आणून अगदी 2 ते 3 दिवस झालं, त्याबद्दल इतकी काही माहिती नाही. मी फिश घेताना विचारून आले होते काकांना की किती दिवसानंतर पाणी वगैरे चेंज करायचं. तर काका म्हटलं 1 आठवड्यानंतर केलं तरी चालेल. पण मी नुकतंच त्यांच्याकडे बघितलं तर इतकं सारं पाणी इतकं खराब झालं होतं, कशाने काय माहिती नव्हतं. पण काय सांगू, मला ते बघवेनाच म्हणून मी त्याला खाली घेतलं. आणि फिश बघा ना, ते 2च आहेत, इतके क्यूट आहेत का काय पिल्लं, मला विचारायच नको. पण ते झाड वगैरे सगळं काही काढलं, पण त्या दोघांना काढायला मला अगदी भीती वाटते. मला छोट्याशा कॉकरोचची म्हणा, पालीची म्हणा, इतकी सारी भीती वाटते की काय विचारू नका. तेवढी मोठ्या प्राण्यांची किंवा ह्याची वाटत नाही, तेवढे छोट्या ह्याची वाटते. आता फिश बिचारे मलाच जास्त घाबरत असतील, पण मी त्यांना काढण्यासाठी किती गडबड करते. मलाच भीती वाटते की त्यांना लागेल, ते काय होतील. अशी माझ्या गडबडीत मी पिल्लूला पटकन आठवले की पिल्लू, आपल्याकडे चहाची गाळणी आहे जुनीवाली, ती घेऊन ये, त्यामध्ये आपण फिश काढू. माझं पिल्लू पण यावेळेस पटापट काम ऐकतं आणि हे काढताना पण इतकी ओरडत होते की बापरे ह्याला काही होतंय की काय. असं करून पटकन बाहेर आल्यानंतर माझा आनंद काही गगनातच मावत नव्हता. त्यानंतर मग पटकन मी त्यांना बाहेर काढल्यानंतर जास्त काही त्यांना त्रास होऊ नये याकरता पटकन असं फिश टँक घासून पुसून स्वच्छ धुवून आणला आणि अगदी लकलकीत फिश टँक झालेलं आहे. आणि आता स्वच्छ पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि झाडेही त्यामध्ये लावून घेतले. अगदी 2च झाडं आणलेत, कारण फिशला खेळायला पण जागा पाहिजे, गडबड व्हायला नको. आता त्यांना अगदी छान पाण्यात खेळत सोडलेले, अगदी छान वाटतं. आता मासे बघा किती आनंदी दिसत आहेत. स्वच्छ फिश टँक बघून घराची शोभा अजून वाढते. त्यामुळे इतकं स्वच्छ ठेवायला आवडतात. ती आठवड्याची त्यांनी मला मुभा दिली होती, पण मी ते 3 दिवसातच क्लीन करत राहील आता, कारण पाणी लगेच खराब होते. अगदी मासे किती छान खेळतात ते बघू शकता तुम्ही आता. हे सगळं कुठे होतंच ना, इतकं वातावरण बिघडलं की विचारूच नका. अचानकच पावसाने एंट्री झाली. पावसाची एंट्री झालीच तर पहिला पाऊस आणि मातीचा वास म्हणून पिल्लू खिडकीत बसलं आणि म्हणते मम्मा मला भिजायचंच आहे. इतका छान पाऊस बघताय ना तुम्ही, जोरदार पाऊस चालू झाला होता. पिल्लांना म्हटलं चला पहिला अवकाळी पाऊस आहे तर आपण तिघं पण भिजूयात. पिल्लांची उत्सुकता काहीतरी वेगळीच होती. दक्ष नुकतंच शाळेतून आला होता आणि ते भिजत इतके मज्जा करत होते की काय विचारूच नका. सगळी कामं बाजूला ठेवून आम्ही पावसात बाहेर भिजायला गेलो आणि खूप मज्जा केली तिघांनी पण. अगदी एवढा पाऊस झाला आणि कोणाला खरंही वाटत नव्हतं की इथे एवढा पाऊस झाला म्हणून. मी त्यांच्यासोबत खूप सारी मज्जा केली, पिल्लासोबत भिजले वगैरे, खूप सारं एन्जॉय केलं. पहिला पाऊस आम्ही भिजतोय. मग दुसरा आहे कधी पडला होता, इकडे पडला होता पहिला. आपण पुण्याला जात होतो कर हा फुलांच्या जरी दाना. आम्ही आलो आता पहिल्या पावसात भिजून. लोणावळ्यातला पहिला पाऊस हा. त्या दिवशी सकाळी झाला पण एकदम लाईटली आणि मी तर एवढी भिजली. हा बघा, आम्ही
आम्ही तिघं पण पावसात भिजून आलेलो आता. आणि मातीचा सुगंध म्हणाल ना, वाव, खरंच खूप सुंदर होता. माती खाऊशी वाटत होती का? आता जवळजवळ 6:30 वाजलेत. दक्षला ट्युशनवरून घेऊन आले मी आणि आम्ही चाललो आता मठामध्ये. आणि तिथून आल्यानंतर तर मला दाखवते मठातलं दर्शन. मठामध्ये चाललं मी, माझी पिल्ला आणि छोकरी आहे. आणि तिकडनं सरप्राईज म्हणून मला ते येतात घ्यायला, म्हणजे ते पलीकडनं येतात ते, सो ते भेटणार आहेत आम्हाला. तर आम्ही चालले मठामध्ये. पावसाचा आनंद घेऊन दक्षला ट्युशनला सोडलं, ट्युशनवरून घेऊन आले. आणि त्यानंतर दिवसाची सांगता झाली ती म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तिथे शांत बसून असं दर्शन घेतलं. पूर्ण दिवसाचा सगळा थकवा निघून गेला आणि अगदी मन प्रसन्न झालं. वेळ होती संध्याकाळची 6:30 पावणे 7ची. अगदी मन प्रसन्न करून टाकणारा क्षण होता आणि खरंच खूप भारी वाटत होतं. पिल्लं तर फुल उत्सुकतेने मठात जायचं म्हटलं की लगेच निघतात आणि त्यांची धावपळ हे तुम्ही बघतायच आहे. किती छान असे, मम्मा इकडे चप्पल काढू का आणि इकडे नमस्कार करू का, हे त्यांचं सगळं बघून मला इतकं छान वाटतं की यार ह्यांना कुठेतरी मी आणले बाहेर, तर खूप सुंदर त्यांना पण वाटते. तर अशा प्रकारे दोघांनी मस्त श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला आणि झाडाला मस्त फेर धरला आणि छान असा आतूने पण नमस्कार केला. आता इथे छान खूप श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना अगदी मन प्रसन्न करून आणि सगळा थकवा निघून गेलेला आहे माझा दिवस. तर एवढा सारा अंधार असा पडला होता, पण छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही आतमध्ये मठामध्ये गेलो. श्री स्वामी समर्थ तुम्हाला पुन्हा एकदा. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझं किचन मॅनेजमेंट आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हाला. अजूनही कोणी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जावा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं तुमचं प्रेम द्या. असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू देत आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पुन्हा लवकरच भेटूयात. चलो, आजच्यापुरतं एवढंच. बाय बाय.